भारतीय आर्थिक नियोजनाच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जो स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या ध्येयांचा आणि आव्हानांचा आरसा आहे. हो, म्हणजे पंचवार्षिक योजना. अगदी. स्वातंत्र्यानंतर देशासमोर गरिबी, निरक्षरता, मागासलेपण अशी मोठी आव्हानं होती आणि या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी एक दिशा, एक नकाशा हवा होता. बरोबर. आणि तो नकाशा म्हणजेच आपलं आर्थिक नियोजन. याची औपचारिक सुरुवात झाली 1 एप्रिल 1951 रोजी. सुरुवातीचे नियोजन हे खूप नियंत्रणात्मक होतं असं म्हणतात. हो, सुरुवातीला म्हणजे साधारण 1985 पर्यंत आपलं नियोजन हे आदेशात्मक म्हणजे डायरेक्टिव्ह स्वरूपाचं होतं. डायरेक्टिव्ह म्हणजे नेमकं कसं? म्हणजे सरकार ठरवणार की देशात काय बनेल, कुठे बनेल, किती बनेल, प्रत्येक गोष्टीवर सरकारचं थेट नियंत्रण. अच्छा. आणि हा प्रकार 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत चालू होता. मग बदल कधी झाला? बदलाची सुरुवात 7व्या योजनेत झाली, पण ती फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रापुरती होती, प्रायोगिक तत्वावर. आणि मग पूर्णपणे बदल तो झाला 8व्या योजनेपासून, म्हणजे 1992 नंतर. आपण सूचक म्हणजेच इंडिकेटिव्ह नियोजनाचा स्वीकार केला. म्हणजे सरकारची भूमिका बदलली. अगदी. सरकार नियंत्रकाच्या भूमिकेतून मार्गदर्शकाच्या भूमिकेत आलं. आता या नियोजनाची काही दीर्घकालीन उद्दिष्ट होती जी कायम राहिली. ती नेमकी कोणती होती? हो, ही MPSCसाठी खूप महत्वाची आहेत. 5 मुख्य उद्दिष्ट होती. पहिलं, आर्थिक वृद्धी. दुसरं, आधुनिकीकरण. तिसरं, स्वावलंबन. चौथं, सामाजिक न्याय. आणि 5वं, साधनसंपत्तीचे संवर्धन. आणि विकेंद्रीकरणाबद्दल काय? सत्तेचं वाटप. त्यासाठी 7वी योजना महत्वाची आहे. जवाहर रोजगार योजनेला भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना म्हणून ओळखलं जातं. हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 हिला पुनरुत्थान योजना असंही म्हणतात. हो, कारण देश नुकताच फाळणीच्या धक्क्यातून सावरत होता. त्यामुळे मुख्य भर होता कृषी क्षेत्रावर. आणि या योजनेचं प्रतिमान कोणतं होतं? हे हेरॉड डोमर प्रतिमानावर आधारित होतं. यात वृद्धी दराचं उद्दिष्ट होतं 2.1%. आणि आपण ते गाठलं का? उद्दिष्टापेक्षा जास्त. आपण 3.6% दर गाठला. त्यामुळे ही योजना यशस्वी मानली जाते. या काळात कोणते मोठे प्रकल्प उभे राहिले? आधुनिक भारताचा पाया घालणारे प्रकल्प. दामोदर खोरे विकास प्रकल्प, जो अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली प्रकल्पावर आधारित होता. आणि भाकरा नांगळ, हिराकूड ही मोठी धरणं. हो, ती सगळी याच काळातली. सोबतच सिंद्री खत कारखाना आणि चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना. काही महत्वाच्या संस्थात्मक घडामोडी पण झाल्या ना? हो, 2 ऑक्टोबर 1952 रोजी समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे CDP सुरू झाला आणि 1955 मध्ये गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार SBIची स्थापना झाली. या योजनेबद्दल एक खास MPSC फॅक्ट आहे. अगदी. ही एकमेव योजना आहे ज्यात किमतींचा निर्देशांक 13% कमी झाला होता, म्हणजे भाववाढ कमी झाली होती. आता दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 हिला भौतिकवादी योजना म्हणतात. हो, कारण आता भर शेतीवरून थेट जड आणि मूलभूत उद्योगांवर गेला. हा, तर खूप मोठा बदल होता. हो, आणि यामागे होतं PC महालनोबिस यांचं प्रतिमान. हे रशियाच्या फेल्डमन प्रतिमानावर आधारित होतं. यालाच नेहरू महालनोबिस धोरण म्हणूनही ओळखलं जातं. आणि इथे वृद्धी दराचं काय झालं? उद्दिष्ट होतं 4.5%. आपण साधारण 4.1 ते 4.3% पोहोचलो, म्हणजे मध्यम यशस्वी. या योजनेतले मोठे उद्योग कोणते जे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत? 3 मोठे पोलाद प्रकल्प उभारले गेले, हे लक्षातच ठेवायला हवं. भिलाई, छत्तीसगडमध्ये रशियाच्या मदतीने. दुसरा, रूरकेला, ओरिसामध्ये पश्चिम जर्मनीच्या मदतीने. आणि तिसरा, दुर्गापूर, पश्चिम बंगालमध्ये ब्रिटनच्या मदतीने. याच काळात LICची पण स्थापना झाली ना? बरोबर. 1 सप्टेंबर 1956 रोजी LICची स्थापना झाली. आणि 1956चं जे दुसरं औद्योगिक धोरण होतं ते समाजवादी समाजरचना या ध्येयासाठी प्रसिद्ध आहे. पुढे जाऊया तिसऱ्या पंचवार्षिक योजनेकडे. 1961 ते 1966. तिला कृषी आणि मूलभूत उद्योग या दोन्हींवर भर होता, पण नंतर तो संरक्षण आणि विकास यावर गेला. या योजनेचं प्रतिमान हे सुखमय चक्रवर्ती प्रतिमानावर आधारित होतं. पण ही योजना खूपच अयशस्वी ठरली नाही का? हो, ही सर्वाधिक अपयशी योजना मानली जाते. उद्दिष्ट होतं 5.6%, पण आपण फक्त 2.8% दर गाठू शकलो. याची कारणं काय होती? 3 मोठी कारणं होती. पहिलं, 1962चं भारत-चीन युद्ध. दुसरं, 1965चं भारत-पाक युद्ध. आणि तिसरं, 1965-66चा भीषण दुष्काळ.
एका पाठोपाठ एक संकट आली. पण या काळातही काही महत्वाच्या संस्था स्थापन झाल्या का? हो, झाल्या. 1964 मध्ये IDBI आणि UTI ची स्थापना झाली आणि 1965 मध्ये FCI म्हणजे भारतीय अन्न महामंडळ आणि कृषी मूल्य आयोगाची APC ची स्थापना झाली. यात सगळ्या संकटांमुळे रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं होतं ना? बरोबर. 1966 मध्ये रुपयाचे 36.5% अवमूल्यन करावं लागलं. एक मोठा आर्थिक धक्का होता तो. तिसऱ्या योजनेनंतर नियोजनाला सुट्टी मिळाली, ज्याला प्लॅन हॉलिडे म्हणतात. 1966 ते 1969. अगदी. या 3 वर्षांच्या काळात पंचवार्षिक योजना न राबवता वार्षिक योजना राबवल्या गेल्या. या काळातली सर्वात महत्वाची घटना कोणती? निःसंशयपणे हरित क्रांती. तिची सुरुवात 1966च्या खरीप हंगामापासून झाली. या काळात स्वावलंबनावर प्रचंड भर देण्यात आला. आता चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. या योजनेला गाडगीळ योजना असंही म्हणतात. हो, या योजनेचं ध्येय होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन. आणि इंदिरा गांधींची गरिबी हटाओ ही घोषणा? ती याच योजनेशी संबंधित आहे. वृद्धी दर कसा होता? उद्दिष्ट होतं 5.7%, पण आपण फक्त 3.3% साध्य करू शकलो. म्हणजे ही योजनाही फार यशस्वी झाली नाही. पण या काळात अनेक मोठ्या आर्थिक घडामोडी झाल्या, ज्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. हो, नक्कीच. 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झालं. हा खूप मोठा निर्णय होता. अगदी. मग 1969 मध्ये MRTP कायदा आला. 1970 मध्ये धवल क्रांती म्हणजे ऑपरेशन फ्लड सुरू झालं. फेरा कायदा आणि तेलाचं संकट. हो. 1973 मध्ये फेरा कायदा आणि त्याच वर्षी जागतिक तेलाचं संकट म्हणजे ऑइल शॉक. या सगळ्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. पुढे पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1989. हिचा भर दारिद्र्य निर्मूलनावर होता. बरोबर. दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन हे मुख्य उद्दिष्ट होतं. ही योजना ॲलन मान आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित होती. आणि तिचा आराखडा कोणी तयार केला होता? आराखडा DP धर यांनी तयार केला होता. या योजनेबद्दल एक विशेष गोष्ट आहे नाही का? ती मुदतीपूर्वीच संपली. अगदी. ही योजना मुदतीपूर्वीच म्हणजे 1978 मध्येच जनता सरकारने गुंडाळली. पण ती यशस्वी होती की अयशस्वी? तांत्रिकदृष्ट्या यशस्वी होती. वृद्धी दराचं उद्दिष्ट 4.4% होतं आणि आपण 4.8% साध्य केलं. यातल्या महत्वाच्या योजना कोणत्या? 1975 मध्ये 20 कलमी कार्यक्रम. त्याच वर्षी बालविकास सेवा म्हणजे ICDS आणि अंत्योदय योजना सुरू झाली. आता सहावी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985. या योजनेचा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती यावर. आणि वृद्धी दराच्या बाबतीत इथे एक महत्वाची सुधारणा लक्षात घ्यायला हवी. हो, उद्दिष्ट होतं 5.2% आणि साध्य दर होता 5.7%. आयोगाच्या उत्तरांसाठी हाच आकडा अचूक आहे. या काळात कोणत्या महत्वाच्या योजना सुरू झाल्या? खूप महत्वाच्या योजना आहेत. IRDP, NREP, DWCRA, RLEGP ह्या सगळ्या याच काळातल्या आहेत. आणि आर्थिक क्षेत्रात 15 एप्रिल 1980 रोजी आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झालं. नाबार्डची स्थापना? ती पण याच काळात. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झाली आणि 1 जानेवारी 1982 रोजी EXIM बँकेची. हे सर्व मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. सातवी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990 आणि बेकारी हटाओ ही घोषणा. हो, ही योजना ब्रह्मानंद आणि वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानावर आधारित होती. इथेही वृद्धिदरामध्ये एक सुधारणा आहे. बरोबर. उद्दिष्ट होतं 5.0% आणि आपण 6.0% साध्य केलं. आयोगासाठी हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या योजनेतील महत्वाचे कार्यक्रम कोणते? 1985-86 मध्ये इंदिरा आवास योजना आली. 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना, जी पहिली विकेंद्रीकृत योजना मानली जाते. आणि सेबी? हो, 1988 मध्ये सेबीची स्थापना झाली. यानंतर पुन्हा एकदा नियोजनात खंड पडला 1990 ते 92. हो, याचं कारण होतं 1991चा आर्थिक संकट. आपल्याकडे परकीय चलनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. आणि मग आपण LPG धोरण स्वीकारलं. बरोबर. यातून बाहेर पडण्यासाठी आपण 24 जुलै 1991 रोजी LPG धोरण स्वीकारलं. म्हणजेच उदारीकरण,
खाजगीकरण आणि जागतिकीकरण. रुपयाचं अवमूल्यन पण झालं. हो, जुलै 1991 मध्ये रुपयाचे 3 टप्प्यात अवमूल्यन करण्यात आले. आणि यानंतर आली 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997, जी नव्या आर्थिक धोरणावर आधारित होती. अगदी. या योजनेचा मुख्य भर होता मानवी विकासावर आणि हे राव मनमोहन प्रतिमान म्हणून ओळखले जाते. इथेही वृद्धिदराची अधिकृत सुधारणा लक्षात घ्यायला हवी. हो, उद्दिष्ट होतं 5.6% आणि साध्य दर होता 6.7%. सरकारी आकडेवारीनुसार 6.68%. या योजनेत कोणते महत्वाचे निर्णय झाले? 1994 मध्ये रुपयात चालू खात्यावर परिवर्तनीय करण्यात आला. खाजगी बँकांना परवानगी मिळाली. काही महत्वाच्या योजना? हो, 1993 मध्ये खासदार निधी म्हणजे MPLADS योजना सुरू झाली आणि 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना म्हणजे MDM सुरू झाली. 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2000. या योजनेचं घोषवाक्य होतं सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. ही योजना यशस्वी झाली का? नाही, ही अपयशी ठरली. उद्दिष्ट 6.5% होतं, पण आपण फक्त 5.4 ते 5.5% दर गाठू शकलो. या काळातील महत्वाच्या घटना? 1998 मध्ये पोखरण II अणुचाचणी झाली. तसेच 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC योजना सुरू झाली. आणि सर्व शिक्षा अभियान? ते 2001 मध्ये सुरू झाले. 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007. हिला शिक्षणाची योजना किंवा लोकांची योजना म्हणतात. होय, या योजनेने वृद्धी दरात एक नवीन विक्रम केला. उद्दिष्ट होतं 8.0%. आणि आपण किती साध्य केलं? आपण 7.6% साध्य केलं, जो तोपर्यंतचा सर्वाधिक वृद्धी दर होता. या योजनेतील सर्वात मोठी योजना कोणती? निश्चितच रोजगार हमी योजना NREGA. तिचा कायदा आणि अंमलबजावणी? कायदा 2005 मध्ये आला आणि 2 फेब्रुवारी 2006 पासून ही योजना लागू झाली. तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी 2005 मध्ये भारत निर्माण कार्यक्रम सुरू झाला. 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 2012. या योजनेचा दृष्टिकोन होता जलद आणि अधिक समावेशी वृद्धी. इथे वृद्धी दर कसा होता? उद्दिष्ट सुरुवातीला 9.0% होतं, नंतर ते 8.1% करण्यात आलं आणि आपण 8.0% वृद्धी दर साध्य केला. हा तर विक्रम होता. हो, स्वतंत्र भारतातील हा सर्वाधिक सरासरी वृद्धी दर आहे. आणि क्षेत्रीय वाढ कशी होती? कृषी क्षेत्रात 3.3%, उद्योग क्षेत्रात 6.6% आणि सेवा क्षेत्रात 9.8% वाढ झाली. आणि मग शेवटची 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017. या योजनेचं शीर्षक होतं जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. यात शाश्वत म्हणजे सस्टेनेबल हा शब्द महत्वाचा आहे. या योजनेची मुख्य उद्दिष्ट काय होती? GDP वाढीचे लक्ष्य 8%, कृषी 4%, उत्पादन 10% आणि दारिद्र्य 10% कमी करणे अशी काही उद्दिष्टे होती. पण ही योजना पूर्ण होण्याआधीच नियोजन आयोग बरखास्त झाला. बरोबर. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना झाली, पण तरीही 12वी योजना 2017 पर्यंत पूर्ण झाली. तर हा होता पंचवार्षिक योजनांचा प्रवास. आता आपण काही अशा मुद्द्यांवर बोलूया जे परीक्षेमध्ये थेट विचारले जातात. हो, MPSC हाय यील्ड, स्टॅटिक आणि फॅक्च्युअल पॉइंट्स. पहिला मुद्दा गाडगीळ आणि मुखर्जी फॉर्म्युला. हे लक्षात ठेवा, गाडगीळ फॉर्म्युला 4थ्या आणि 5व्या योजनेत वापरला गेला. आणि मुखर्जी फॉर्म्युला? तो 8व्या योजनेपासून वापरला गेला. कृषी खर्चाबद्दल काय सांगाल? योजनेच्या एकूण खर्चापैकी सर्वाधिक खर्च कृषीवर पहिल्या योजनेत झाला, म्हणजे 31%. आणि सर्वात कमी? सर्वात कमी खर्च 11वी योजनेत झाला, साधारण 18 ते 19%. आर्थिक वाढ मोजण्याची पद्धत कशी बदलत गेली हा प्रश्न हमखास येतो. हो, खूप महत्वाचा मुद्दा आहे. पहिल्या 3 योजनांमध्ये NNP म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट वापरले गेले. मग चौथ्या योजनेत? चौथ्या योजनेत NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट वापरले गेले. आणि 5व्या योजनेपासून? 5व्या योजनेपासून ते 12व्या योजनेपर्यंत GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट वापरले गेले. आता जिल्हा नियोजन समितीबद्दल सांगा. 74व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 ZD नुसार जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPC स्थापन होते. तिचे अध्यक्ष आणि सचिव कोण असतात? अध्यक्ष पालकमंत्री असतात आणि सचिव जिल्हाधिकारी असतात. वृद्धी दराचे महत्वाचे टप्पे कोणते? भारताने 6व्या योजनेपासून 5% जास्त आणि 10व्या योजनेपासून 7% जास्त वृद्धिदर गाठायला सुरुवात केली. आता आपण या प्रवासाच्या सध्याच्या टप्प्यावर येऊया,
म्हणजे नियोजन आयोगाच्या जागी आलेल्या नीती आयोगाबद्दल बोलूया. नक्कीच. याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. आणि याची घटनात्मक स्थिती काय आहे? हे लक्षात ठेवा की ही एक असंवैधानिक म्हणजे नॉन कॉन्स्टिट्यूशनल आणि अवैधानिक म्हणजे नॉन स्टॅच्युटरी संस्था आहे. सध्याची रचना कशी आहे? अध्यक्ष नेहमी पंतप्रधान असतात, म्हणजे सध्या माननीय नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष आणि सीईओ? उपाध्यक्ष आहेत श्री सुमन बेरी, ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो, आणि सीईओ आहेत श्री BVR सुब्रमण्यम. पूर्णवेळ सदस्य किती आहेत? आता 5 पूर्णवेळ सदस्य आहेत. त्यांची नावं सांगता का? हो, डॉक्टर VK सारस्वत, जे माजी DRNO प्रमुख आहेत, प्रो रमेश चंद, कृषीतज्ञ, डॉक्टर VK पॉल, आरोग्यतज्ञ, डॉक्टर अरविंद विरमानी, अर्थतज्ञ. आणि 5वे सदस्य, ज्यांचं नाव परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे? हो, श्री राजीव गौबा. त्यांची नियुक्ती मार्च 2025 मध्ये झाली आहे आणि ते भारताचे माजी कॅबिनेट सचिव आहेत. हे नाव लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पदसिद्ध सदस्य म्हणजे एक्स ऑफिशियो मेंबर्स? जास्तीत जास्त 4 केंद्रीय मंत्री पदसिद्ध सदस्य असू शकतात. सध्या कोण आहेत? सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे सदस्य आहेत. गव्हर्निंग काउन्सिलमध्ये कोणाचा समावेश असतो? यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल म्हणजे LT गव्हर्नर्स यांचा समावेश असतो. तर आज आपण भारतीय आर्थिक नियोजनाचा संपूर्ण प्रवास पाहिला. आपण प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे, वृद्धी दर आणि महत्त्वाच्या घडामोडी समजून घेतल्या. हो, आणि आपण LPG धोरणामुळे झालेला बदल, मोजमाप पद्धतीतील बदल आणि सरतेशेवटी नीती आयोगाची अद्ययावत रचना यावरही प्रकाश टाकला. हे सर्व मुद्दे